आपण आता चालत भिवंडीला ऑन रोड बिस्किट खातो. चहा बघा कशा. हां आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम केलं पाहिजे. जास्त चहा गेला ना क्वांटिटी म्हणून. वरतून खाली राज साहेबांचे खास आणि आमचे पण राजसाहेब आमचे खास, आमचे अविनाश दादा आमचे खास. यांना बघून खुश झालो का घरात लग्नाची तयारी सुरू असताना तो भावानं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. अजूनही बघा मागे मांडव दिसत आता 26 जानेवारीपासून चालूच आहे. हा डेट 26 जानेवारीचाच आहे आणि आम्ही चालले आहेत आता भिवंडीला शूटसाठी शुभमसोबत. लाईक माहीत आहे ना शुभम शूट करतो आपण शिकतो हे त्याच्यामुळे आपण आता चाललेत भिवंडीला ऑन रोड. ओके गाडीने चालल्यात. येणार आहे एक्सपिरियन्स म्हणजे भारी आहे ना, मजा येतं येणार आहे कारण का ट्रॅव्हलिंग गाडीची मजा येते. थोडी भीती वाटते कारण का कुठे जागेत खलास बोलायला, पण ठीक आहे चला आता निघूया आपण. आता मी निघाल्यात गणपती बाप्पा मोरया. आपलं झालं ट्रॅव्हलिंग आता चालू. नायगाव टू कुठे आपण चालत विसरत होते. भिवंडी नायगाव टू भिवंडी. तो चलो चलते हैं, मिलते थोड़ी देर के बाद. 2 hours later. भाव नाही बघा सर रिसॉर्टचं नाव काय आहे रेडी. आम्ही रेडी झालेत का डन झालेत. आता वर्क चालू करणार. एक चाय पिणार कारण का दोघांचे पण नाईट आउट झालेत ना आणि सकाळी उठून दोघं पण शाळेत गेलेत. सो म्हणून दोघांचे पण वाट लागले. बॅकग्राऊंड बघा रिसॉर्ट एकदम खूप मोठा आहे. रिसॉर्टला आलेत आपण भिवंडीमध्ये. खूप मोठं आहे. खूप मोठं आहे आम्ही चालूनच कंटाळले खरं. आता तुम्हाला मी दाखवतो. थोडा चाय वगैरे पितो आम्ही, जरा फ्रेश होतो मग आमची परत एनर्जी येईल. ठीक आहे चाय आम्ही पितल्यात न लाजता काही न करता. बिस्किट वगैरे खाऊन झाले. पहिले आम्ही लक्ष देतो बिस्किट खाण्यावरती. बोलो ब्लॉग नंतर शूट करीन पण पहिले बिस्किट खातो. चहा बघा कशा. हां आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम केलं पाहिजे. जास्त चहा गेला ना क्वांटिटी म्हणून. पण हॉटेल आहे की रिसॉर्ट आहे रे? रिसॉर्ट आहे ना. रिसॉर्ट एक नंबर रिसॉर्ट आहे. खूप मोठा आहे. दुसरा गव्हाने बिस्किट आहे का गुड्डे. राऊंड टू येस गाईज बिकॉज ऑफ अवर आईज. झोप खूप आल्या, जागरण केले आहे परत. झोपलेच नाही रिसॉर्ट. झोपलाय तू? झोपलेच नाही तू एक रात्री झोपलाय. हां हां अरे बाबा हा तू बोल बाबा, तू काय करत होता बोल आता सांग. नको 2 रात्री नाही झोपलाय. हां पण एक सकाळ झोपलेली असतो ती वाली. पण ठीक आहे आता राऊंड टू बिस्किट खातात आम्ही कारण का खूप गरजेचे आहेत एनर्जी येणं म्हणून आम्ही आणण्यासाठी बिस्किट खातात. हे बघा पोराचे एफर्ट्स बघा. पोरगा वाट बघतो की कधी गर्दी कमी होते, कधी तो व्हिडिओ शूट करतो. असं चालू आहे ते. माझं तर काम चालू आहे. मी बोला माझं पण काम करतो काय असं. मी तर कंटाळ भाई, मी झोपायचंच आहे. मला नाही झोप कंट्रोल होत आहे. माझी वाट लागली कशी वाट बघतो तो. लोक कधी गायब होतील, कधी तो व्हिडिओ काढतोय बघा भावांना. दिस इज व्ही प्लेस फक्त VVIP बोलतो आयच्या गावात. VVIP साठी आहे ही प्लेस. एवढी जागा पूर्ण VIP साठी तिकडे आहे आणि नॉर्मल साठी पुढे आहे. 360 प्लेसमेंट प्लीज. एक तू वरना घे ना. गाईस 360 घे फिरव. एक वरतून खाली बघितलं 360. आज हे होतं VVIP. आता VIP दाखवतो काय. कोण आपल्या ओरडू शकत नाही ना, आपण व्हिडिओ आले हा दाखवतो. VIP मध्ये जर त्यांनी सेटअप नीट नाही केलाय भावांनो. थोडं लाईट कमी आहे. तुम्ही बघू शकता बघा दिसते VIP आहे. त्याची लाईट बरोबर पाहिजे. बरोबर आता असं वाटतं मी इव्हेंट मॅनेजर पण करू शकतो. व्हॉट यू थिंक? मी इव्हेंट मॅनेजमेंट तुला एडिट देतो काय बोलतो. इकडे केळीची पानं लावले. ते ढोसावाला आहे. हा बरोबर. गेला ना. भावांनो
आम्ही आंबे खाल्ले, स्टार ऍपल ना रे, स्टार ऍपल खाल्ले, पाणीपुरी नाही खाल्ली, शेवपुरी खाल्ली आणि हा काय होता पिझ्झा पण खाल्ला. पिझ्झा पण खाल्ला, फक्त आम्ही दाखवू शकत नाही कारण का नाही बघा ना हे सगळं हातात आहे ना, तर मी मोबाईल काढू शकत नाही म्हणून दाखवत नाही. आता हे दही वडा हा खातोय, तो वडा कसा तेलकट असतो ना, तो चांगला वाटत नाही. इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ, सो डोंट इट. ओके, दही चांगली असते. दही चांगलं असते, फक्त दही खावा ना, वडा कशाला खातात? सिम्पल आहे, दही वडा नका खाऊ, फक्त दही खावा. चला आता मी चालत मोहितो प्यायला. अविनाश जाधव, दाखवतो बघा, अविनाश जाधव. अरे मी आणि शिव प्रेडिक्ट करत होते की आम्ही भिवंडी मध्ये अविनाश जाधव दादा येतील आणि ते आले. यांना भेटणं म्हणजे राजसाहेबांना भेटणं, कारण की राजसाहेबांचे खास आहेत. हे बघा ना, पण दाखवा आम्ही फोटो काढलाय बघा. राजसाहेबांचे खास लग्न आणि जमलं आमचे पण जमलं की एकीकडे तिच्या कारण की मनात राजसाहेब आमचे खास, आमचे अविनाश जाधव आमचे खास. आता एक मेहंदी काढत यांना बघून खुश झालो का, घरात लग्नाची तयारी सुरू असताना खरं खरं अनेक चाललंय जीवनांचं संपन्न होत असताना अविनाश आता चाललंय. माझ्याकडे मजरू सुलतानपूर यांचे काय माहिती का, खूप जास्त हॅपी खुश होता, त्यांना भेटून भारी वाटते. आज खास तुम्हा सगळ्यांसाठी आमची सानिका सादर करतो. आम्हीच पहिले गेले फोटो काढायला, कारण का अविनाश जाधव गाईस त्याच्या जो बाजूला होता ना, त्याने आम्हाला फोटो काढायला दिला. मग आम्ही बोललो दादा आम्हाला फोटो काढायला. सेटिंग केली म्हणजे गिव्ह अँड टेक गाईज. लाईट जरा इग्नोर करा. बाकी आता ना आम्हाला माहिती आहे, हा आता आम्ही नाही का जस्ट आम्ही शूटला जो आलेलो ना मगाशी संध्याकाळी, म्हणजे आम्ही आले भिवंडीला. आम्हाला माहिती आहे भिवंडी बरोबर, भिवंडी ठाणे जवळ थोडंसं हा का. तर हा सुद्धा बोलत होता असं की अविनाश जाधव येतील काय, कारण का हे सगळं खूप मोठं होतं. नाही म्हणजे अंदाज ना खूप मनसेचं आहे, तर आम्हाला खूप हा असे लोक म्हणजे नाही का खूप नेते येतात, मनसेचे नेते येतात, म्हणजे बीजेपीचे सगळे येत आहेत, पण मनसे जास्त येत होते ना. तर मला असं वाटलं की तर काय माहिती अविनाश जाधव सर येतील ना. आम्हाला जस्ट अंदाज होता, हा जस्ट बोललेला की येऊ शकतात. आणि ती जेव्हा आम्ही ऐकलं ना की अविनाश जाधव स्वागत आहे तुमचं असं, भाई आम्ही लगेच पळाले. आम्ही बोलले शूट राहिलं बाजूला आमचं, पहिले जाऊन फोटो काढूया. आणि आम्ही पहिले जाऊन फोटो तुटून पडले, लगेच फोटो काढले दोघांनी. खुश भाई आम्ही, अजून काय पाहिजे आम्हाला. एकदा नाश्ता बघून घ्या अविनाश जाधव यांना, कारण का आता हे चाललंय, आम्ही पण चाललंय. तुला परत येतं फोटो काढायला? मला नको भाई, आता ओरडतील ते बोलले किती फोटो काढणार आहे. काढला तिथं आला ना आपल्याला. हे ना साहेब भारी आहे, काय पण म्हणला शिवा, कारण का बोलतात ना राजसाहेब बोले करणे का तो करणे का, असं वाला आहे. आता भावांनो आम्ही भेटले अविनाशांना आणि आमचं काम पण डन झालेलं आहे. आता आम्ही निघतात घरी जायला. अजून पण अजून गाड्या येतात इकडे, पण आमचं काम डन झालेलं आहे. तर आम्ही इथून निघतात आणि आपण हा ब्लॉग इथे एंड करूया. एंड करूया ना, कारण का आता आम्ही जरा रात्र झालंय, रात्र वैराची आहे. आता पण एंड करूया, घरी जायचं. येस, घरी बद्दल तुम्हाला कॉल करतो. हां बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी.